विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त सर्वांना सुरुवातीला मनपूर्वक शुभेच्छा। बसलेल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतोय की ज्यांच्याकडे मोबाईल आहेत आणि ज्यांना मोबाईल वापरता येतात त्यांनी थोडा वेळ एक अर्धा ते पाऊण तासासाठी ते सायलेंट वर ठेवा, स्विच ऑफ करा म्हणणार नाही। त्यासाठी 30 सेकंद ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांनी ते सायलेंट वर ठेवा। मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्याला 45 मिनिटं चर्चा करायची, आपण समोर या। मी भाषण करणार नाही तर तुमच्यासोबत गप्पा मारणार आहे। एवढी सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे, त्यामुळं मी सुखापुरी या ठिकाणी असणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती या समितीचे सर्व पदाधिकारी यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो, धन्यवाद देतो। सोबतच विचारपीठावरती उपस्थित असणारे आदरणीय पंचायत समितीचे उपसभापती रयची बागवान, सरपंच राकुंडे साहेब, सोबतच माजी पंचायत समिती सदस्य पटेकर भाऊ, याचबरोबर विचारपीठावरती असणारे सर्व बांधव, पत्रकार मंडळी, आपण सर्व यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो, धन्यवाद देतो। जे सुंदर असं निवेदन करत होते ते माझे मित्र आदरणीय सचिनजी गायकवाड सर, ज्यांच्या निमंत्रणावरून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मला या ठिकाणी यावं लागलं, ते दैनिक पुढारीचे अंबड तालुक्याचे प्रतिनिधी, पत्रकार आणि चळवळीमध्ये जे सतत सोबत असतात असे रामदास भाऊ पटेकर आणि आपण सर्व एक 45 मिनिटं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचे जे काही पैलू आहेत त्याच्यावरती चर्चा करणार आहे। आपण भाषणापेक्षा गप्पा मारण्याचा प्रयत्न करूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव माझे स्नेही म्हणले की फक्त सुखापुरीच नाही, फक्त अंबडच नाही, जालनाच नाही, महाराष्ट्रच नाही, तर जगभरामध्ये, विशेषतः भारतभरामध्ये प्रत्येक गावामध्ये आनंदाने, उत्साहाने वेगवेगळ्या प्रकारे राबवला जातोय, ज्यामध्ये मिरवणुका आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने आहेत, वेगवेगळे शिबिर आहेत। यावर्षी अनेकदा या 10 वर्षामध्ये वैचारिक प्रबोधनाची एक खूप चांगली परंपरा, बाबासाहेबांना जर समजून घ्यायचं असेल, त्यांची जयंती ही नाचून नको तर वाचून साजरी करावी किंवा ऐकून साजरी करावी, ही प्रथा निश्चितपणे खूप महत्त्वाची आहे आणि तीही आपल्या गावामध्ये या निमित्ताने सुरू झालेली आहे। त्यासाठी निश्चितपणे पुन्हा एकदा धन्यवाद। ज्यांना मी पुन्हा सांगतो की चरत भिक्कवे चारिकम, बहुजन हिताय बहुजन सुखाय, आतानु हिताय आदि कल्याणम मध्य कल्याणम अंत कल्याणम, हा जयघोष किंवा हा मंत्र देऊन जगाला आणि सोबत भारताला क्रांतीचा मंत्र देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, त्यांच्याच विचारांचे प्रचारक म्हणून ज्यांनी वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रामध्ये विशेषतः पाया रचला ते संत नामदेव, ज्यांनी सांगितलं नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हा संदेश घेऊन, हा अभंग घेऊन ज्यांनी भारतभर भ्रमण केलं, याच विचारांना पुढे नेत असताना ज्यांनी नामदेवांना आपलं आदरस्थान मानलं, जोडोनिया धडा उत्तम व्यवहार, उदास विचार वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी, पर उपकारे नेणे पर निंदा पर स्त्रिया सदा बहिणी माया, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे याचा आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे, हा मंत्र देऊन, हा अभंग देऊन ज्यांनी गाथा लिहिली आणि गाथेच्या माध्यमातून माता सशक्त करण्याचं काम केलं ते जगद्गुरु संत तुकाराम। या संत तुकाराम महाराजांना आपलं मार्गदर्शक समजून ज्यांनी भारताचं एक राज्य, रयतेचं राज्य घडवलं ते लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज। याच फळीमध्ये ज्या मातेने 2 छत्रपती घडवले त्या राजमाता जिजाऊ। या विचारांच्या प्रसार प्रचारासाठी ज्या संतांनी, विशेषतः ज्यांनी सांगितलं माटी का एक नाग बना के पूजे लोग लुभाया, जिंदा नाग जब घर में निकला ले काटी दमकाया, जिंदा बाप कोई ना पूजे मरे बाद पुजवाया, मुट्ठी भर चावल लेके कव्वे को बाप बनाया, ही विद्रोहाची, ही विज्ञानाची भाषा बोलणारे संत कबीर।
याच विचारांना पुढे नेत असताना ज्यांनी विज्ञानाची जोड दिली आणि तुम्हाला आम्हाला विचारलंय, तुम भी चाम के हम भी चाम के, चाम का है जग सारा, चाम बिना कौन बना पूछे रविदास संसारा. इथला प्रत्येक व्यक्ती हा हाड मांस आणि रक्ताचा बनलेला आहे. त्याच्यामध्ये जे भेद केला जातोय तो साफ खोटा आहे, ते सगळं थोतांड आहे हे सांगणारे संत रविदास. याच विचारांना पुढे नेत असताना ज्यांनी दिवसा गाव स्वच्छ केलं आणि रात्री लोकांचा मेंदू मस्तक स्वच्छ करण्याचं काम केलं ते राष्ट्रसंत गाडगे बाबा. याच विचारांना पुढे नेत असताना ज्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा स्त्रिया शिकल्या पाहिजेत असा विचार आल्यानंतर तिथे थांबल्यानंतर त्याला कृतीत आणलं असे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. ज्यांनी सांगितलं मती नीती गती वित्त आणि स्वाभिमान प्रत्येक माणसाला जीवन जगण्यासाठी अतिशय गरजेचं आहे. आणि हे सर्व 5 गोष्टी कशाने येतील तर ते येतील विद्येने, ते येतील शिक्षणाने. आणि म्हणून शिक्षणाची सुरुवात करणारे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत साथ करणाऱ्या सावित्रीबाई फुले. याच विचारांना पुढे नेत असताना ज्यांनी त्यांना सामाजिक गुरु मानलं ते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच विचारांना पुढे नेत असताना ज्यांनी सांगितलं या आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. हा आणि ज्यांनी 1.5 दिवस शाळेत गेले परंतु प्रचंड असं साहित्य लिहिलं ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि ज्यांनी सांगितलं इरादे पक्के हो तो रास्ते मिलते हैं नहीं तो बहाने. आणि ज्यांनी उत्तर भारतामध्ये विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचं काम पुढे घेऊन गेले ते मान्यवर कांशीराम. आणि या संतांच्या चळवळीमध्ये ज्यांनी समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मानवी मूल्याच्या प्रस्थापनेसाठी काम केलं त्या सर्व तमाम संतांना, महापुरुषांना मी प्रथमतः रामेश्वर त्रिमुखे या ठिकाणी अभिवादन करतो. विचारपीठालाही या ठिकाणी मी वंदन करतो. आणि आपल्या समोर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचे काही पैलू मांडत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर इथल्या प्रत्येक माणसाला, जाती धर्माच्या नाही तर प्रत्येक माणसाला इथलं जगण्याचं तत्वज्ञान दिलं. मी सर्वात अगोदर आपल्या समोर पंचशील ठेवणार आहे. पंचशीलातल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. मी जे उभे राहिले त्या बांधवांना विनंती करतोय की कृपया समोर या. आम्ही जास्त वेळ घेणार नाही. मी पुन्हा सांगितलंय मी फक्त 45 मिनिटं तुमच्याशी बोलणार आहे. आणि या 45 मिनिटांमध्ये आपण आपले काही प्रश्न असतील तर चर्चा करूया. पंचशीलातलं जे पहिलं शील आहे ते काय सांगताय आम्हाला? आपण आपला प्रत्येक कार्यक्रम असेल तर त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये पंचशील ग्रहण करतोय, बरोबर आहे. बहुतेक आपल्यापैकी अनेकांना ते मुखदगत आहे, अनेकांना त्यांचा अर्थही माहित आहे. परंतु या ठिकाणी काही गावातील ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनाही माहित आहे. परंतु माझा सांगण्याचा उद्देश आहे की वारंवार सांगितलं त्या गोष्टीचं महत्व ती गोष्ट समजते. पंचशीलातलं जे पहिलं शील आहे ते आहे पानाती पाता वैरमणी सिक्खापदम समाधियामी. हे पाली भाषेत आहे सरपंच. आणि या पाली भाषेत असलेल्या या शिलाचा अर्थ आहे की मी कोणत्याही प्राण्याची हिंसा करणार नाही किंवा हिंसा करण्यासाठी मी कारण ठरणार नाही. याचा सरळ सरळ अर्थ आहे की मी कोणत्याच प्राण्यांची म्हणजे त्यामध्ये माणूस सुद्धा आला त्याला त्रास देणार नाही, त्याला मारणार नाही, त्याची हिंसा करणार नाही. पुढे जाऊन सांगू याचा अर्थ की मी माझ्या पत्नीला अमानुषपणे हिंसकपणे मारणार नाही. हे सांगते पंचशीलातलं पहिलं तत्व. आणि हे जगाच्या तत्वज्ञानामध्ये, जगाच्या प्रत्येक धर्मामध्ये सर्वात क्रांतिकारी आहे. याचं कारण आहे इथं विज्ञानवाद सांगितलं आहे. का की मी कोणतीच हिंसा करणार नाही किंवा हिंसेला कारणीभूत होणार नाही. आणि हे ते मग याच्यामध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टी येतील. भावाभावामध्ये, सोयऱ्या दायऱ्यामध्ये किंवा आपण शेजारीशी जे भांडतोय जर भांडत असू आणि आम्ही पंचशीलाचं जर ग्रहण केलेलं असू किंवा आमच्या इतर बांधवांना सुद्धा त्याचा जर अर्थ कळाला तर आम्हाला ते सहजपणे लक्षात येईल. दुसरं जे शील आहे ते काय आहे? अदिन्नदाना वैरमणी सिक्खापदम समाधियामी. म्हणजे मी कुणाचंही हिसकावून घेणार नाही, मी चोरी करणार नाही. याच्यामध्ये दुसरा पण अर्थ येईल की मी कोणाचा बांध करून त्याची जमीन पण घेणार नाही. अर्थामध्ये ते पण समाविष्ट होईल. तिसरं शील आहे कामे सुमेचारा वैरमणी सिक्खापदम समाधियामी. मी अगदी लवकर घेणार आहे.
म्हणजे मी माझी पत्नी हिच्या शिवाय बाकीच्या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत एकतर मला आईच्या दर्जाच्या आहेत किंवा बहिणीच्या दर्जाच्या आहेत. तसंच स्त्रियांना सुद्धा माझ्या पतीशिवाय इतर सगळे पुरुष एकतर मला माझ्या भावाच्या दर्जाचे आहेत किंवा वडिलांच्या दर्जाचे आहेत. म्हणजे जगातल्या तत्वज्ञानामध्ये जगभरातल्या तत्वज्ञानाचा आणि पंचशीलाचा जर आम्ही कंपॅरिझन केलं, तुलना केली, तर सहजपणे प्रत्येक जे आदर्श आहेत त्या प्रत्येक आदर्शाला हे पंचशील किंवा हे तत्वज्ञान सहजपणे जुळतंय. म्हणजे इथं चारित्र्य शुद्धता ही फार महत्वाची आणि ती चारित्र्य शुद्धता कॅरेक्टर चारित्र्य आम्हाला पंचशीलातलं हे तत्व सांगतंय. चौथं जे शील आहे ते आहे मुसावादा वैरमणी सिक्खापदम समाधियामी. मी खोटं बोलणार नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच खोटं बोलणार नाही किंवा त्या दिवसापुरतं तरी. आणि आम्हाला पंचशीलातल्या या शिलावर विचार करावा लागणार आहे, कारण आम्ही आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सार्वजनिक त्रिशरण आणि पंचशीलाचं ग्रहण करतोय. आम्हाला त्याचा अर्थ समजून ग्रहण करणं गरजेचं आहे. बौद्ध उपासक म्हणून, बौद्ध अनुयायी म्हणून आमची ही जबाबदारी आहे की आम्हाला अर्थ समजून त्याप्रमाणे वर्तन करणं, त्याप्रमाणे वागणं ही आमची जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ही आमची जास्त जबाबदारी आहे. कारण आम्हा 14 ऑक्टोबर 1956 ला या सगळ्या कर्मकांडातून, या सगळ्या पाखंडातून मुक्त झालेले लोक आहोत आणि म्हणून आमच्यावरती ही जास्तीची जबाबदारी आहे. पाचवं जे शील आहे ते शील फार महत्वाचं आहे. ते काय? सूरा मेरा मज्ज पमाद ठाना वैरमणी सिक्खापदम समाधियामी. आता याचा जर अर्थ समजून आम्ही घेतला तर आमच्या सहजपणे लक्षात येईल. याच्यामध्ये जे तंबाखू खाणं आहे येईल का ताई? तंबाखू येईल का? नाही येणार. म्हणजे जर तंबाखू खाणारे असतील तर त्यांना ती सोडून द्यावी लागेल. जर बुद्ध अनुयायी म्हणत असतील स्वतःला किंवा बौद्ध उपासक म्हणून घेणार असतील, पंचशील वारंवार म्हणत असतील दर रविवारी किंवा दर पौर्णिमेला, तर त्यांना हळूहळू सोडावं लागणार आहे. मग याच्यामध्ये दारू येईल का? सूरा मेरा मद्यपद म्हणजे ज्या ज्या पदार्थाने नशा येते असे सगळे मादक पदार्थ आम्हाला सोडून द्यावे लागतील. आणि हे फक्त आम्हा बौद्ध उपासकालाच नाही तर जगातल्या प्रत्येकाला, प्रत्येकाच्या प्रगतीसाठी आहे. आणि इथं धार्मिक बॅलन्स पण आहे. आता इथं थोडस संत साहित्याच्या संदर्भाने सरपंच आहे. सरपंचने जो अभंग सांगितला होता, जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचार वेच करी उत्तमाची गती तोय पावेल उत्तम भोगील जीव खाणी. इकडे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं तत्वज्ञान आणि इकडे बौद्ध धर्माचं तत्वज्ञान दोन्ही एक आहे. इथलं जे चिवर आहे ते भगव आहे आणि इथली आम्ही जी पंढरपूरच्या यात्रेमध्ये जी पताका आहे ती सुद्धा पताका भगवी आहे. जो पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल आहे तो विटेवर आहे, ती विट अष्टकोनी आहे आणि इकडे अष्टांग मार्ग आहे. सगळं बॅलन्स आहे, सगळं एक आहे. फक्त इथल्या व्यवस्थेने आम्हाला त्याच्यामध्ये भेद करण्याचा किंवा आमच्यामध्ये भेद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला आम्ही बळी ठरलेलो आहे. मी विषयाला पुढे नेत असताना आमच्या बांधवांना जी आमच्या रईस भाईनी खंत व्यक्त केली की जे 18-18, 20-20 वर्षाचे जे मुलं आहेत जे व्यसनाच्या नादी पडलेत त्यांना बुद्धांचा आदेश आहे, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश आहे की त्यांनी कोणतंच व्यसन करू नये. जर ते व्यसन करत असतील तर त्यांचं ते वर्तन हे चुकीचं आहे किंवा धम्माच्या विरोधात आहे. इकडे आमच्या गाथेमध्ये पण सांगितलंय, ओढोनिया तंबाखू काढीला जो धूर बुडेल ते घर तेने पापे. मदिरा सेवन करून तंबाखू ओढून जो धूर काढीत असेल किंवा व्यसन करीत असेल तर ते पाप कृत्य आहे आणि त्याचा घर बुडेल, त्याचा सत्यानाश होईल. हेही आम्हाला म्हणजे जे बॅलन्स आहे हेही आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. मी बाबासाहेब आंबेडकरांचे जे विविध पैलू आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यामध्ये 3 जे गुरु मानले होते त्या 3 गुरुमध्ये पहिले होते कबीर. कबीरांची जर जात आम्ही शोधली तर ती आहे मोमीन. आणि कबीरांचा कसा प्रभाव आहे? बाबासाहेब आंबेडकरांचे वडील काय नाव? बरोबर सांगितलं आमच्या काय मोठे रामजी सुभेदार किंवा रामजी आंबेडकर. बाकीच्यांना पण माहित आहे, सांगण्याचा प्रयत्न करा. काय? बाबासाहेब आंबेडकरांचे वडील हे कबीरपंथीय होते. आणि कबीरपंथीय होते म्हणजे काय? त्यांच्यावरती त्यांच्या विचारांचा प्रभाव होता. आणि ते विचार काय होता? कबीरांचा विचार हा क्रांतिकारी होता, विज्ञानवादी होता. आणि म्हणून
जसं बाबासाहेब आंबेडकरांना अनेकदा ते अभंग, ते दोहे त्या वडिलांना वाचून दाखवावे लागायचे. जी जडणघडण गेली, जे संस्कार घडत गेले, त्याला हेही कारण आहे. पुढे चालून बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाई या ज्यांना सुरुवातीला लिहिता वाचता येत नव्हतं, परंतु बाबासाहेबांनी त्यांना शिकवलं. हे शिकवण्यामध्ये त्यांची प्रेरणा होती. त्यांनी ज्यांना सामाजिक गुरु मानलं होतं ते राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनाही लिहिता वाचता येत नव्हतं आणि म्हणून त्यांनी त्यांना लिहाय वाचायला शिकवलं. तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला लिहायला वाचायला शिकवलं आणि नंतर रमाई सुद्धा रामजी आंबेडकरांना म्हणजे आपल्या सासऱ्यांना ते दोहे, ते अभंग वाचून दाखवायच्या. मला सांगायचा मुद्दा आहे की जे शिक्षण जरी अशिक्षित असले तर ते शिकले आणि ऐकलं काय, वाचलं काय याने संस्कार घडतात. आम्ही काय ऐकतोय, आम्ही काय वाचतोय, आम्ही काय पाहतोय हे फार महत्वाचं आहे. कारण वारंवार ऐकणाऱ्या गोष्टी, वारंवार आमच्यावरती आदळणाऱ्या गोष्टी आम्हाला सत्य वाटतात. त्याचं एकच उदाहरण सांगेन. फेअर अँड लवलीची जाहिरात सगळ्यांनी बघितली. प्रयोग केला, प्रयोग आंध्र प्रदेश मध्ये. त्यांनी जाहिरात मध्ये सांगितलंय की 3 हफ्तों में आपकी त्वचा निखर जाएगी. माझा एक दोस्त आहे, मातीचे आपलं नातं आहे, मातीच्या रंगाचंच आहे. त्यांनी काय केलं, त्याच्यावर प्रयोग केला. 3 आठवडे लावली. 4थ्या आठवड्यात पाहिलं जशाला तसाच. त्याला वाटलं काहीतरी ट्रीटमेंट चुकली असेल. त्याने मग पुढच्या आठवड्यात काय केलं, एकदा 2 डब्या घेतल्या आणि 2 टाइम लावायचा, सकाळी संध्याकाळी. पुन्हा महिनाभराने पाहिलं जशाला तसा. आपणही अनेक बांधवांनी बहिणींनी प्रयोग केलाय. काय फरक पडलाय? उजळतंय, वापरणं बंद केलंय, वापरणं बंद केलंय, जाहिरात चालू आहे आणि जाहिरातीमुळे आम्हाला ते खरं वाटतंय. मला सांगायचं की आपण काय ऐकतोय, काय पाहतोय, काय वाचतोय हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आमच्या मुलांनी, ज्या मुलावरती आम्हाला संस्कार करायचे, त्यांनी चांगलं वाचलं पाहिजे, त्यांनी चांगलं ऐकलं पाहिजे, त्यांनी चांगलं अनुकरण केलं पाहिजे. 3 ते 6 वर्ष वयामध्ये 85% मेंदूचा विकास होतो. आता सगळ्यांचा फक्त 15% चालू आहे. म्हणून त्या वयामध्ये तुम्ही काय फीडिंग करता, काय खाऊ घालता, म्हणजे ते बौद्धिक दृष्ट्या सुद्धा आहे. या ठिकाणी माझ्या बहिणी आहेत म्हणून जाणीवपूर्वक सांगत आहे. आमच्या मुलावर आम्हाला जाणीवपूर्वक चांगले संस्कार करावे लागतील, चांगल्या गोष्टी सांगाव्या लागतील, तर ते घडतंय. म्हणजे आम्हाला विश्वभूषण डॉक्टर आंबेडकरांचा तर अनुभव आहेच, आम्हाला छत्रपतीचा पण एक अनुभव आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील, आपण जरी त्यांना राजे म्हणत असलो तर ते सरदार होते, शहाजी भोसले. आणि त्या काळात पत्रकार महोदय, राजा व्हायचा असेल ना तर राणीच्या पोटातून जन्म घ्यावा लागायचा. ज्याचा बाप राजा त्याचा मुलगा राजा. म्हणजे सरदाराची पत्नी स्वप्न बघते की माझ्या मुलाला मला राजा करायचंय. अशक्य वाटणारी गोष्ट, परंतु ती स्वप्न बघते आणि स्वप्न सत्यात उतरण्यासाठी प्रयत्न करते आणि त्याच्यासाठी मेहनत घेते आणि ते शक्य होते, ज्याला आम्ही रयतेचा राजा म्हणतोय. मी पुढे जाईल की आम्ही जर प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट सक्सेस होते. डॉक्टर आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही मर्यादित गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा, पूर्ण कॉन्सन्ट्रेट करा, तुम्हाला यश मिळेल. आणि आम्हाला बाबासाहेबांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये, चरित्रामध्ये या गोष्टीची सहजपणे कल्पना येते. मी बाबासाहेब आंबेडकर कसे फक्त बहुजनांचे कसे आहेत हे फक्त सांगणार आहे. आमच्याकडून वारंवार बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण लिटरेचर मध्ये, संपूर्ण साहित्यामध्ये दलित हा शब्दच नाहीये. दलित हा शब्द, खाली बस, अरे खाली बस म्हटलो. आणि मला काय करा, तुम्हाला जायचं असलं ना मला फक्त सांगा की आता बस झालं, म्हणजे मी थांबविल. काहींना मूळव्याधाचा त्रास आहे त्याच्यामुळे काही उभे राहिले,
नाही बाकी त्यांचं नाही, फक्त आता शरीराला व्याधी असतात त्याचं काय घेणं देणं नाही, त्यांची क्षमा मागून चला पुढे जाऊया. कुठं आलो होतो आपण? दलित. हो बरं झालं, काका आहे, थँक्स, धन्यवाद. दलित हा शब्दच नाही. आमच्याकडे वर्तमानपत्र ज्यांची मालकी, आता इथे पत्रकार आहे, पत्रकारांनी बातमी जरी कशी पाठवली तर जी मालकी ज्या लोकांकडे आहे ते त्याची हेडलाईन किंवा काय हे करायचे ते ठरवतात. आणि म्हणून अनेकदा दलितांचे कैवारी, इथला ब्राह्मणी मीडिया, इथला भटांच्या मालकीचा बनिया मीडिया आमच्यावरती वारंवार असा आढळतोय, दलितांचे कैवारी, दलितांचे कैवारी, दलितांचे कैवारी. जो शब्दच असंवैधानिक आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आणि मग इथल्या ओबीसीला वाटतंय आपले नाही, फक्त दलितांचे. आपण तर दलित नाही, फक्त आम्हाला माहित नाही आम्ही दलितच आहे, फक्त मी तो शब्द नाही. इथं दोनच जाती ठेवल्या होत्या त्यांनी, एक ठेवली होती ब्राह्मण आणि दुसरं शूद्र. मधल्या सगळ्या गाळल्या होत्या. कारण माझा बाप छत्रपती शिवाजी महाराजांना हे म्हटले, तुम्ही शूद्र आहात. राज्याभिषेक नाकारलाय, त्याचं कारण होतं दोनच आहे, कारण राहिलेच नाही. मी त्यावरती जाणार नाही, फक्त त्यांच्यावरच का. पुढे शाहू महाराजांना सांगितलं कोल्हापूरच्या वेदोक्त प्रकरणामध्ये, तुम्ही शूद्र आहात आणि तुमच्यासाठी वेदोक्त मंत्र नाही तर तुमच्यासाठी पुराणोक्त. पुढे जाऊन सांगू पटकन 2 मिनिटात. आता मागच्या 2 वर्षापूर्वी आमच्या यादवबाई आहेत पुण्यामध्ये, मराठा समाजाचे, खोलेबाई म्हणाल्या, अगं तू माझ्या गणपतीचा नैवेद्याचा स्वयंपाक बाटलास झापडवून. तिथंच थांबली नाही, तिच्या यादवबाईच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली. तुम्ही सगळ्यांनी हे वाचलंय. म्हणजे मी ज्या मुद्द्यावरती होतो की आम्ही सगळे एक आहोत, त्यांचं बरोबर आहे की इथं 2च वर्ण आहेत, फक्त आम्हाला कधी कधी गर्व होतो आम्ही 96, आम्ही इथल्या ओबीसी नाही. बाबासाहेब आंबेडकर कशी सगळ्यांचे एवढंच सांगणार आहे. त्याच्या अगोदर ज्या अनटचेबल लोकांनी, ज्या अस्पृश्य लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धर्म दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी स्वीकारलाय. 13 ऑक्टोबर 1956 पर्यंत, आता इथं काही पत्रकार पण आहेत, वैचारिक लोक आहेत, टॅलेंटेड. प्रश्न आहे मग 13 ऑक्टोबर 1956 पर्यंत बौद्ध कोण होते? कारण 14 ऑक्टोबरला स्वीकारलाय. प्रश्न तर आमच्या डोक्यात यायला पाहिजे. अस्पृश्य लोकांनी, म्हणजे ज्याच्यामध्ये मातंग आहेत, चर्मकार आहेत आणि मेजॉरिटी त्या काळामध्ये महार होते, त्या सगळ्या लोकांनी 14 ऑक्टोबरला स्वीकारला. 13 ऑक्टोबरला कोण होतं याचा जर आम्ही विचार केला आणि जर शोधलं तर इथल्या ओबीसीचा हा धम्म होता. पटकन सांगेन तुम्हाला लक्षात येण्यासाठी. ज्या तथागत बुद्ध यांची जर आम्ही जात शोधायचा प्रयत्न केला तर ते आहेत कुणबी. कसं? कारण त्यांचे जे वडील आहेत शुद्धोधन, ते शाक्य आहे त्यांचं कुळ, आणि त्यांच्याकडे हजारो एकरची जमीन होती. डॉक्टर आंबेडकर बुद्ध आणि धम्मामध्ये म्हणतात, द शुद्धोधन वाज व्हेरी लार्ज लँड्स अँड हिज रिटेन्यू अंडर हिज किंगडम वाज व्हेरी लार्ज. म्हणजे त्यांच्याकडे जमीन जी होती ती खूप मोठी होती आणि त्या जमिनीपासून येणारं उत्पन्न हे सुद्धा खूप मोठं होतं. कारण हे जे नंतरचं, कारण त्या काळामध्ये जाती व्यवस्था नव्हती. आणि जर आम्ही आता जातीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ते सहजपणे लक्षात येतं. बुद्धांच्या जातीनंतर आम्ही पुन्हा ही प्रचार कुणी केला याचं जर पुन्हा संशोधन केलं तर आमच्या सहजपणे लक्षात येतंय सम्राट अशोक. माझे मित्र आहेत त्या ठिकाणी काही उभे. सम्राट अशोक माहिती आहे? राजा आणि सम्राट यामध्ये काय फरक आहे? बसलेल्या सगळ्यांसाठी 30 सेकंदासाठी प्रश्न. राजा आणि सम्राट यामध्ये काय फरक आहे? एकच आहे. थोडस ते बरोबर नाही. आणखी प्रयत्न. ताई सांगतात, सांगा, चालेल बसून.
सांगता? ठीक आहे. राजा हा एका राज्यापुरता असतो. सम्राट ज्याच्याकडे अनेक राज्य ज्याच्या ताब्यात असतात, त्याचे मांडलिक असतात, तो असतो सम्राट. सोपं उदाहरण सांगेल, शिवाजी महाराज राजे. सम्राट अशोक ज्याच्याकडे अनेक राज्य, जो भारत आहे, भारतासह त्या काळातले अफगाण असेल, इराण असेल, याच्यामध्ये पण खूप मोठ्या राज्यावरती ज्याची सत्ता होती, ते आहे सम्राट अशोक. तुम्हाला पटकन लक्ष देण्यासाठी सांगल, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचे राजे, नरेंद्र दामोदरदास मोदी देशाचे प्रधानमंत्री म्हणजे सम्राट. पटकन लक्ष देईल मी. असे सम्राट अशोक जे स्वतःची पत्नी, मुलगा महेंद्र, मुलगी संघमित्रा, या सर्वांना जगातला जो क्रांतिकारी धर्म आहे त्या क्रांतिकारी धर्माच्या प्रचारासाठी स्वतः प्रचार करतात. प्रचंड सगळी संपत्ती सगळं त्याग करतात आणि बुद्धाच्या किंवा धम्माच्या मार्गावरती प्रचारासाठी जातात. त्यांचं जर आम्ही जात परत शोधण्याचा प्रयत्न केला तर आमच्या सहजपणे लक्षात येतंय ते आहेत मौर्य वंशातले चंद्रगुप्त मौर्याचा दिल्लीच्या संसद भवनाच्या समोर पुतळा आहे, स्टॅच्यू आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे द शेफर्ड बॉय, मेंढपाळाचा पुत्र किंवा धनगरांचा पुत्र. म्हणजे आम्हाला ही पण आयडेंटिटी पटकन होती की बुद्ध धम्माचा प्रसार कुणी केलाय. मी पटकन येईल. 1912 ला बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि उत्तीर्ण झाल्यावर CK बोलेच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सत्कार आयोजित केला आणि त्या सत्कारामध्ये कृष्णराव केळुस्कर गुरुजी यांनी त्यांना एक पुस्तक भेट दिलं. सांगता येईल त्या पुस्तकाचं नाव कुणाला? लक्षपूर्वक आहे का? कृष्णराव केळुस्कर गुरुजीने बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्कारामध्ये एक पुस्तक भेट दिलं होतं त्यांना. ते पुस्तक होतं त्यांनी स्वतः लिहिलेलं आणि ते होतं गौतम बुद्धाचं चरित्र. स्वतः कृष्णराव केळुस्कर गुरुजीने लिहिलं होतं, जे बाबासाहेबांना 1912 ला दिलं होतं. म्हणजे बुद्ध धम्माचा किंवा बुद्ध विचाराचा. आणि कदम साहेबांची जर जात आम्ही शोधली तर ती आहे मराठा, कोकण मध्ये आहेत ते. म्हणजे ही जी जातीची आणि मतीची सांगड आहे, ही सांगड आम्ही पुढे नेताना मी पटकन पुढे जाईल. ज्या शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना वेळोवेळी सहकार्य केलं, मदत केली. मूकनायक वर्तमानपत्र काढायचं होतं, 25,000 रुपये त्यांना आर्थिक सहाय्य केलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी महाराज सयाजीराव गायकवाड जे बडोद्याचे नरेश आहेत, त्यांनी 3 वेळा स्कॉलरशिप दिली. म्हणजे जर सयाजीराव गायकवाडांची जात शोधली तर ते मराठा. बाबासाहेब म्हणजे ही जी जातीची जी गुलामी आमच्या डोक्यात आहे ती चुकीची आहे. आणि आम्ही सगळे कसे आहोत तर एकमेकांचे सहकारी आहोत, एकमेकांच्या सोबत आहोत आणि सगळे बहुजन आहोत, हे आम्हाला सहजपणे लक्षात येते. बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना जे सहकार्य केलं त्या दोघांमध्ये असणारं नातं फार महत्वाचं आहे. त्या नात्याला पुढे नेत असताना मी अगदी थोडक्यामध्ये रमाईच्या बाबतीमध्ये एक 10-5 ओळी तुमच्या समोर ठेवणार आहे. रमाईचं आयुष्य आहे 37 वर्ष. 37 वर्षाच्या आयुष्यामध्ये 27 वर्ष रमाईने बाबासाहेबांचा संसार केला. बाबासाहेब आंबेडकरांचे 5 पैकी 4 मुलं, 3 मुलं आणि 1 मुलगी. तुमचा आणि माझा संसार सुखी व्हावा, समाधानी व्हावा, प्रगतिशील व्हावा म्हणून त्यांचं बलिदान गेलं. म्हणजे आम्हाला ही बाब माहित आहे बऱ्याच जणांना, पण ही समजून घ्यावं लागेल की बाबासाहेब आंबेडकरांचा राजरत्न सारखा मुलगा ज्याच्या मृत्यूनंतर पांढरं कापड जे मड्यावर ते आणण्यासाठी बाबासाहेबांकडे त्या वेळेस पैसे नव्हते. इंदू असेल, इंदू नावाची मुलगी जी खूप गोड होती, म्हणजे की 1.5 वर्षामध्ये तिला फक्त वेळेवर औषध उपचार झाला नाही म्हणून वारली. गंगाधर जो असेल, गंगाधरला सुद्धा वेळेवरती औषध नाही दिलं, त्याच्यामुळे तो मृत्यू पावला. म्हणजे हे सगळे जी भयंकरता जी आलेली आहे याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता आम्हाला रमाईचा संघर्ष बघत असताना रमाईला
वयाच्या 10व्या वर्षी लग्न होण्यापूर्वी त्यांनाच्या वरती त्यांची जी आई आहे भिक्खू धुत्रे आणि त्यांची आई वारते. वडील सांगतात, वडीलही आजारी पडतात आणि म्हणतात, रामू तू या दोघांची माय पण हो आणि बाप पण हो. काय त्या दोन्ही भावांचं नाव? रमाईच्या शंकर आणि गौरा. ध्यानात असू द्या बांधवांनो, हा इतिहास आम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट आहे, जो लोग जो कौम अपना इतिहास नहीं जानती वो लोग वो कौम इतिहास नहीं बना सकती. आजचं कारणच हे आहे की आम्हाला आमच्या महापुरुषांनी सांगितलेला जो सत्य इतिहास आहे, जे त्यांनी लिहून ठेवलंय ते आमच्यापर्यंत येणं, ते आम्हाला कळणं फार महत्वाचं आहे. आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही जयंती साजरी करत आहोत त्यांचा एक प्रसंग सांगतो. दिलीप कुमार त्या काळचे सुपरस्टार औरंगाबादला आले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. शाळा महाविद्यालय काढत होते आणि पैशाची गरज होती. काही कार्यकर्ते आले, बाबासाहेब या हॉटेलमध्ये दिलीप कुमार थांबलेले आहेत. आता जे आपण अमिताभ बच्चन म्हणतो ना सुपरस्टार, त्या दर्जाचा अभिनेता होता. आणि त्यांनी सांगितलं की ते आपल्याला हो पाणी द्या. रामदास भाऊ मला सांगा सर संपवा म्हणून. हा आपण कुठं आलो होतो? दिलीप कुमार पर्यंत.